नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बर, ठीक आहे। आता आम्ही 77 मुलगा दिला, विचार करून सांगतो। 5 वर्ष झाली, म्हणजे जर मुलाला विचारलं तुला मुलगी कशी पाहिजे, आपलं काही नाही, साधारण जसे असं शिक्षण, मुलांचं काही आता ऑप्शन राहिलं नाही। मुलींना ऑप्शन आहे, पण राग येऊ देऊ नका। मुली आणि त्यांच्या आईनं पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे। अहो, किती दिवस राहायचं? काय तुझी अपेक्षा? मुलगा गोरा पाहिजे, हा घे गोरा। काय तुझी अपेक्षा? पॅकेज चांगलं, ते मोठं पॅकेज, मुलगा गोरा। काय तुझी अपेक्षा? घरदार पाहिजे, घरदार। मग अजून जमीन पाहिजे, बरं जमीन आहे। मग कुठं अडकल, कुठं घोडं नाही। माझ्यात आणि त्याच्यात 3.5 वर्षाचं अंतर आहे, तेवढं नको मला। 1.5 ते 2 वर्षापर्यंत अंतर पाहिजे। असे अनुभव जर येत असतील तर का आणि इतकी मोजपट्टी लावता आपल्या पोरांसाठी? राग येऊ देऊ नका, अजिबात राग येऊ नका। तुम्ही माझी माणसं आहे, मी तुमचा आहे। ग्रॅज्युएट झाली, हा मुलगा चांगला आहे, हा BSc ॲग्रोकेमिकल आहे। कन्व ब्राह्मण समाज, छत्रपती संभाजीनगर, सर्व शाखीय वधूवर ब्राह्मण परिचय मेळावा हा जवळपास 2009 पासून आपण हा परिचय मेळावा घेतो। वधूवर परिचय मेळावा असतो, यासाठी सर्व ब्राह्मण जे आहेत, जे वधूवर आहेत भावी, तर त्याच्यासाठी आपण नोंदणी घेत असतो आणि त्याच्या थ्रू जास्तीत जास्त लोकांचा एकमेकांशी परिचय होऊन त्यांचे विवाह जुळण्यासाठी याच्यामध्ये मदत होते। आणि हा पूर्णपणे सामाजिक उपक्रम आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच भरभरून प्रतिसाद मिळतो, तो आत्ताच आपण बघितलेला सुद्धा आहे। या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून दाते पंचांगकर्ते श्री मोहनजी दाते हे आज आलेले होते। स्पेशली त्यांच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा त्यांनी इथे वेळ दिला। आतापर्यंत किती लोकांची नोंदणी झाली? आतापर्यंत 161 मुले आणि जवळपास 80 मुलींची नोंदणी झालेली आहे आणि अजूनही नोंदणी चालूच आहे। किती लोक होते आजच्या प्रोग्राममध्ये? आजच्या प्रोग्राममध्ये जवळपास 300 ते 350 लोकांची उपस्थिती होती। सगळे इकडेचे होते, संभाजीनगरचे? नाही, पूर्ण महाराष्ट्रातून किंवा नॉट ओन्ली महाराष्ट्र, पूर्ण भारतामधून लोक आलेले होते, नोंदणी केलेले लोक। छत्तीसगड, नागपूर, त्याच्यानंतर अमरावती, जालना असं इकडनं पण नोंदणी झालेली आहे आणि आता सुद्धा नोंदणी चालू आहे। जवळपास 100च्या घरात नोंदणी। हा 17वा आपला वधूवर मेळावा आहे। असा मेळावा किती वर्षामध्ये घेता तुम्ही? हर वर्ष? प्रत्येक वर्षी असतो, जानेवारी महिन्यामध्ये। हे किती होता आज? हा 17वा मेळावा। कुठे कुठे शाखा तुमची? एकच शाखा आहे, शिवाजीनगरला। आपलं ऑफिस शिवाजीनगरला ऑफिस आहे, वन आहे आपलं तिथे। पण आपण हा जो वधूवर मेळावा घेतो हा सर्व शाखीय ब्राह्मण वर्गांसाठी घेतो। त्याच्यामुळे सगळ्या शाखेचे पूर्ण भारतातून जे असतील ते आपण ब्राह्मण वधूवरांची नोंदणी आपण इथे घेतो आणि बऱ्याचपैकी प्रतिसादही चांगला आहे आणि नोंदणी पण आपल्याद्वारे जे विवाह आहेत मिलन होण्याची संख्या पण बरीच चांगली आहे। पर्सेंटेज जर आपण बघितलं विवाह जुळण्याचं ह्या मेळाव्या थ्रू, ते जवळपास 35 ते 40% आहे आमच्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार। आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष CS लक्ष्मीकांत जयपूर आणि सचिव। काही ऑफिसचे नंबर आहे की डिटेलसाठी कोणाला? ऑफिसचा नंबर असा काही नाही आहे, आमची कार्यकारिणी असते, त्या पुस्तिकेमध्ये तुम्हाला सर्वांचे नंबर मिळतील। मी सहसचिव विजयलक्ष्मी बालेकृष्ण। मी सचिव धीरज द्वारकानाथ देशपांडे।